Good morning, dear students. We are see this chapter number 3, current, electricity, introduction, all around us. The first point is all around us. All around us. Page number, textbook page number 30. Electricity is of utmost importance in the modern world. We depends on it almost everything in our day-to-day life. In order to avoid the inconvenience faced due to the failure of a power supply, hospital, banks, office and private institution makes an alternative arrangement with the help of generator. Electricity is used for running electric furnaces, इलेक्ट्रिक मोटर्स, सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन अ इंडस्ट्री. ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिसिटी आपण कशामध्ये वापरतो, घरामध्ये वापरतो, हॉस्पिटलमध्ये वापरतो, बँक्समध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असेल. अल्टरनेटिव्ह अरेंज इन अ जनरेटर. जर ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी काय केलेली असेल, गेलेली असेल, म्हणजे करंट गेला असेल तर आपण जनरेटर काय करतो, वापरतो. डोमेस्टिक अप्लायन्सेस लाईक कुठले कुठले आपण अप्लायन्सेस वापरतो, म्हणजे कुठले कुठले उपकरणं आपण वापरतो. त्याच्यामध्ये फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन, वॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर एक्सेट्रा have a help by the saving time and labor. All these devices cannot be run without electricity. त्याच्यामध्ये आपण फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन्स, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर एक्सेट्रा आपण हे काय वापरतो, इलेक्ट्रिसिटीवर वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला वेळसुद्धा वाचते आणि लेबर म्हणजे कामगार घ्यावंसुद्धा लागत नाही. आणि जर इलेक्ट्रिसिटी जर गेली असेल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटीवर आपल्याला काय लागतं, अवलंबून राहावं लागतं. नॉट ओनली ह्युमन बिईंग बट सम ॲनिमल्स ऑल्सो अ इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल फिश सच ॲज ईल्स यूज अ इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर अ सेल्फ डिफेन्स. त्याच्यामध्ये एक मासा आहे तो ईल्स. हा मासा काय करतो, आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिसिटी काय करतो, वापरतो. द लाइटिंग दॅट अ स्ट्राईक द अर्थ इज अँड अ एक्सलंट एक्झाम्पल ऑफ अ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इफ वी कुड कलेक्ट अँड स्टोर द इलेक्ट्रिसिटी. आपण कशासाठी वापरतो आणि जर नसेल तर आपण इन्फॉर्मेशन कुठली कलेक्ट, कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट, म्हणजे त्याच्यावर आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन, जर लाईटच नसेल तर आपण कुठलीही वस्तू आपण वापरू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट वन इज कॅन यू रिकॉल यू मस्ट हॅव सीन अ वॉटरफॉल. विच वे डज द वॉटर फ्लो. तुम्ही एखादा धबधबा पाहिला असेल तर पाणी कुठून कोठे पडतं. आन्सर आहे वॉटर फ्लो फ्रॉम द सर्टन हाईट ऑफ द माउंटन टुवर्ड्स द ग्राउंड. म्हणजे वरून काय करतं, धबधबा काय करतो, खाली पडायला असो. नेक्स्ट इज अ टेक्स्टबुक पेज नंबर 30. ट्राय दिस. पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स. Potential and potential difference. Try this. Equipments: 2 plastic bottles, rubber tube, clamp, water. Procedure: set up the experiment as shown in figure 3.1. Then remove the clamp from the rubber tube. Note your observation and answer the following question. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर 2 प्लास्टिकच्या बॉटल घेतलेल्या आहेत, रबर ट्यूब घेतलेला आहे आणि त्याच्यात क्लॅम्प घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही एका बॉटलमध्ये काय भरलेलं आहे, वॉटर भरलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट हॅपन फाईन द क्लॅम्प इज अ रिमूव्ह. जर चिमटा आपण काढला असेल तर काय होईल असं म्हटलेलं आहे. फाईन अ क्लॅम्प इज रिमूव्ड, वॉटर फ्लो फ्रॉम द प्लॅस्टिक बॉटल केप्ट टू हायर लेवल टू द प्लॅस्टिक बॉटल केप्ट इन अ लोअर लेवल. म्हणजे वरून क्लॅप आपण जर काढला तर वरून बॉटल जे ठेवलेले आहे त्या बॉटलमधनं पाणी काय होणार आहे, खालच्या बॉटलमध्ये जाणार आहे. नेक्स्ट वन इज डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग
क्वेश्चन मार्क अँड वाय. पाण्याचा प्रवाह काय होतो, बंद होतो का क्लॅम्प लावल्यानंतर. येस. As shown as water level of the both plastic bottle becomes equal, the water stop flowing. ज्या वेळेला आपण दोन्ही बॉटलमधली पाणी काय असणार आहे, इक्वल हाईटवर म्हणजे इक्वल भरलेलं असतील, म्हणजे दोन्ही समान भरलेले असतील तर पाण्याचा प्रवाह काय होतो, बंद होतो. थर्ड वन इज व्हॉट विल यू डू टू कीप द वॉटर फ्लोईंग फॉर अ लॉंगर ड्युरेशन. पाण्याचा प्रवाह अधिक काळ सुरू राहावा यासाठी तुम्ही काय कराल, असं क्वेश्चन विचारलेला आहे. इन ऑर्डर टू कीप द वॉटर फ्लोईंग फ्रॉम अ लॉंगर ड्युरेशन वी मस्ट इन्क्रीजेस इन अ डिफरन्स इन द वॉटर लेवल बिटवीन द प्लॅस्टिक बॉटल. त्याच्यामध्ये आपण इन्क्रीजेस जास्त प्रमाणात पाणी आपण घातलं असेल तर तो आपण काय करणार आहे, जास्त प्रवाह म्हणजे पाण्याची बॉटल आपण मोठी जर ठेवली असेल तर प्रवाह हा काय होणार आहे, जास्त प्रमाणात वरून खालीपर्यंत जाऊ शकतो. नेक्स्ट वन इज अ पोटेन्शियल. Potential is a definition. The electric potential is the electric level at the particular point. Electric level at a particular point is called a potential. SI unit is a volt, or another definition, the level of electric charge present is known as a potential. काय असणार आहे त्याच्यामध्ये आपण ट्राय दिसमध्ये बघितलं आहे, कारण ज्या वेळेला पहिली वर ठेवलेल्या बॉटलमधले पाणी आणि सेकंड ह्याच्यामधल्या लोअरमध्ये जी काय बॉटल आहे त्याच्यामधलं जे पाणी इक्वल झालं म्हणजे काय समान झालं असेल तर समान झाल्यानंतर इलेक्ट्रिक लेवल काय होतं की स्टॉप होतं आणि त्यावेळेला काय म्हटलेलं आहे, पोटेन्शियल असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट वन इज अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. Potential difference of cell. Potential difference of the cell. Potential difference is denoted by a V. Definition: the difference in a potential between the positive and negative terminal of a cell is called a potential difference. त्याच्यामध्ये आपण प्रीवियस स्टँडर्ड 8th मध्ये बघितलेलं आहे. सेलमध्ये काय असणार आहे, इज अ ग्राफाईट इज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. त्या सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यामधला द डिफरन्स बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ अ सेल इज कॉल्ड अ पोटेन्शियल डिफरन्स. ज्यामधला जो डिफरन्स आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणलेला आहे, पोटेन्शियल डिफरन्स. इट इज SI युनिट इज अ व्होल्ट. थर्ड वन, इट इज मेजर्ड बाय द व्होल्ट मीटर. ते आपण पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजतो तर व्होल्ट मीटरमध्ये मोजतो. त्यानंतर इट इज मेजर्ड बाय अ व्होल्ट मीटर. द पोटेन्शियल डिफरन्स फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्स इज अ P इज इक्वल टू वर्क अपॉन a charge. Work is a W and charge is a Q. Formula P is equal to W upon Q. Work potential difference is denoted by the V and work done is a W divided by charge is a Q. 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb is a 1 volt is equal to 1 joule upon 1 second. Next one is explain the concept of flow of electric current through the conducting wire and potential difference is maintained between it is two ends. Draw this structure. Is a P point and a Q, negative, positive.
is a high potential, and low potential. Low potential is a negative charge. Charge is a positive charge. Positive charge. Insulated stand. Insulated stand is the figure. First one, consider the two conductor. These are the two conductor P and Q. P and Q are the different potential. Is a potential is a different. Is a positive and negative. P is a positive potential and Q is the negative potential. Second one, P is the higher potential than Q. P is the higher potential than Q. Q is a lower potential. Hence, P is denoted by a positive sign and Q is denoted by a negative sign. If they are joined with a wire, the current will flow the conductor P and Q, that is from the higher potential to a lower potential. त्याच्यामध्ये काय होणार आहे? P is a potential, higher potential and Q is a lower potential. म्हणजे हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियल पर्यंत काय इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे? फ्लो होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज द करंट विल फ्लो फ्रॉम P to Q till the potential of a conductor P and Q becomes equal. ज्या वेळेला इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्याच्यामध्ये काय होतं? P हा काय करतो? P आणि Qचं पोटेन्शियल काय असतो? इक्वल असतो. Third, next one, the current will stop flowing if the potential difference between two ends of the wire becomes zero. ज्या वेळेला तुझ्यामधलं इक्वल काय होतात? ज्या वेळेला P आणि Qचं व्हॅल्यू ही पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? 0 असतो. Thus the potential set the electrons in the motion and produce current in the circuit. तुझ्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतात? इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स आपण म्हणतो. इलेक्ट्रॉन्स काय होतात? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये काय असणार आहे? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात? फ्री फॉर्ममध्ये असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स ते एकमेकाला काय होतात? जॉईंट होतात असं म्हटलेलं. नेक्स्ट वन इज 1 व्होल्ट पोटेन्शियल. 1 volt potential. 1 volt potential. 1 volt potential difference. 1 volt potential difference. Definition: the potential difference between two points is said to be 1 volt. Is 1 joule upon 1 coulomb. 1 joule of a work is done moving 1 coulomb of the electric charge from a point to the another. त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स काय असणार आहे? वर्कमधला 1 जूल आणि त्याच्यामधला काय असणार आहे? मूविंग अ कुलोम इन अ इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज हे काय असणार आहे? 1 कुलोम. 1 जूल इज इक्वल टू 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल divided by 1 coulomb. Coulombs. 1 coulombs. 1 coulombs is 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. Very small value of potential difference are is expressed in the following units. 1 millivolt. 1 millivolt is equal to 10 raised to minus 3 volt and 1 microvolt is equal to 10 raised to minus 6. Page number 32. Large value of potential difference are expressed in the following units. 1 kilovolt. 1 kilovolt is equal to 10 raised to 3 volt and 1 megavolt is equal to 10 raised to 6 volt. Next one is a free fall. Free electron. Free electron. Free electron. First point, every atoms of a metallic conductor has one or more outermost electrons which are very weakly bound to the nucleus. There are called free electrons. त्याच्यामध्ये काय असणार आहे? त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन कुठला तरी एक मेटॅलिक घेतला असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे काय असतात? फ्री असतात. फ्री इलेक्ट्रॉन्स असतात
आणि ते इलेक्ट्रॉन्स काय करतात, दुसऱ्याला काय करतात, अट्रॅक्ट करतात. ज्यामध्ये आपण बघितलं असेल तर आपण इलेक्ट्रिक करंटला जर हात लावले असेल तर आपल्यामध्ये बॉडीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल जर एकत्र आले तर आपल्याला काय बसतो, शॉक बसतो, म्हणजे शॉक बसतो. तसं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स, आपल्या बॉडीमधले इलेक्ट्रॉन्स त्या इलेक्ट्रिक करंटमध्ये गेले असतील तर इलेक्ट्रॉन काय होतात, अट्रॅक्ट होतात, म्हणजे अट्रॅक्ट करून घेतात आणि त्यामुळे आपल्याला काय करतो, शॉक लागतो. पाण्यामध्ये आणि इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये आपण काय करतो, हात जर काढला असेल तर आपल्याला शॉक लागू शकतो. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स काय करतात, आपल्यामध्ये सुद्धा असतात. त्याच्यामध्ये आपल्याला कंडक्टर अँड इन्सुलेटर या टॉपिकमध्ये आपल्याला कंडक्टर अँड इन्सुलेटर, त्याच्यामध्ये गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, हीट अँड इलेक्ट्रिसिटी आणि इन्सुलेटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंटमध्ये हा पॉईंट बघायचा आहे. नेक्स्ट वन, दीज इलेक्ट्रॉन्स कॅन इझिली मूव्ह फ्रॉम वन पार्ट ऑफ द कंडक्टर टू द अदर पार्ट्स. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एका पार्टमधून दुसऱ्या पार्टमध्ये लगेच काय होतात, इलेक्ट्रॉन्स काय होतात, सप्लाय होतात. नेक्स्ट वन इज अ करंट फ्लोईंग थ्रू अ वायर, current flowing through a wire. Page number 33, 32. A current flowing through a wire as shown in figure 3.4a, 3.4. If a conducting wire is not connected to a cell, ज्या वेळेला आपण इलेक्ट्रिक करंटला आपण कंडक्ट करत नाही, म्हणजे जोडत नाही, इज नॉट कनेक्टेड टू द सेल, कनेक्टेड आपण जोडलं जर नसेल तर इट्स अ फ्री इलेक्ट्रॉन मूव रँडमली टू ऑल द डिरेक्शन इन द स्पेस बिटवीन द ॲटम्स. त्याच्यामध्ये आपण जर इलेक्ट्रिक सेलला कंडक्टर आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला जर जोडलं नसेल तर इलेक्ट्रॉन्स काय होतात, एकमेकाजवळ काय होतात, जाऊन टक्कर व्हायला सुरू होते. In the space between the atoms, when the connect the end of the wire of two terminal of the cell, electric force act on the electrons. ज्या वेळेला आपण दोन टर्मिनल, म्हणजे कुठला असणार, सेल असेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला जर जोडलं असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात की फ्रीली होऊन काय होतात, निगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनलला काय होतात, फ्लो व्हायला सुरू. The electric force act on the electrons being a negatively charged. They are started moving from a negative is a lower potential to the higher potential. त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय होतं, नेगेटिव्ह चार्जपासून तर तो कुठं असणार आहे, पॉझिटिव्ह चार्जपर्यंत इलेक्ट्रॉन्स काय होतात, फ्लो होतात. म्हणजे लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियलपर्यंत काय होतात, स्टार्टिंग होतं ज्यावेळेला इलेक्ट्रिक करंट आपण चालू करू. फ्रॉम द negative or lower potential to the positive is the higher potential terminal of the cell as shown in a figure 3.4. Due to the flow of these electrons, current start to the flow the wire. The motion of electrons is a regular, but there is a definite non-zero value of their average velocity. त्याच्यामध्ये नॉन झिरो म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर रेग्युलर काय होतात, फ्लो होतात, म्हणजे एका पाठोपाठ काय होतात, इलेक्ट्रॉन्स काय होतात, अँड निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनलला काय होतात, फ्लो होतात. आणि तो इलेक्ट्रॉन्स काय होत नाही, फ्री होत नाही, म्हणजे एका ठिकाणी दुसरा इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनला काय होत नाही, अट्रॅक्ट होत नाही, असं म्हटलेलं आहे. मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. नेक्स्ट व्हिडिओ इज अ electric current, ampere is the example. Next video. Thank you.